होणार आहे. इंडिया आघाडी, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मनसेसोबतची युती या संदर्भात उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय ते बोलतायत पत्रकारांची याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे दिल्लीतनं आपल्या सोबत आहेत. सोमेश, लवकरच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. नक्की कशा पद्धतीचे मुद्दे या परिषदेमध्ये येतील काय वाटतंय? पूर्वी उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत आणि आपण पाहू शकतो की इथे उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे त्यांच्यासह अजून शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहून पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे. त्याचं कारण इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, राज ठाकरेंसोबतचं त्यांची जी आघाडी आहे त्याबाबत काय भूमिका असणार आहे, त्याशिवाय आज ते संसद भवनात शिवसेनेच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. निश्चितच संसद भवनामध्ये भाजपचेही सर्व मंत्री नेते उपस्थित असतील, त्यामुळे तिथे त्यांची कोणाची भेट होऊ शकते का, होईल का, असेही असंख्य प्रश्न आहेत. त्याशिवाय काल रात्री त्यांनी जी भूमिका खासदारांसमोर मांडली आहे की सरकारला सळो की पळो करून सोडा, याचा अर्थ सरकारच्या विरोधातील विरोधी पक्षांची भूमिका उद्धव ठाकरेंनी अद्यापपर्यंत सोडलेली नाहीये. तर त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून ते भूमिका काय मांडणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची मैत्री, त्यावर बिहारमधल्या पक्षांना काय वाटतंय, इंडिया आघाडीतील उत्तर प्रदेशमधल्या पक्षांना काय वाटतंय, ते या मैत्रीवर काही आक्षेप घेणार आहेत का, किंवा त्याविषयी काही इंडिया आघाडी म्हणून वेगळं स्पष्टीकरण असणार आहे का, असे असंख्य प्रश्न आहेत. या सर्वावर उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे असतील हे, आणि अर्थातच येणाऱ्या सगळ्या काळामध्ये राजकारणाच्या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.